तुमची जी भाजप बरोबर नाराज होती, आता काय मग दादांनी काय आश्वासन दिले आणि काय तुमची भूमिका काय? प्रथमतः मी तुम्हाला पत्रकारांना धन्यवाद देतो की तुमच्या माध्यमातूनच आपण नाराजी व्यक्त केली होते आणि त्या अनुषंगानं काल पालकमंत्री माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि माननीय आमदार गोपीचंद पडळकर, माननीय अमरसिंह बापू देशमुख आणि सर्व जाटपाडी तालुक्यातले आलेले सर्व नेतेगण कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये दादाने आपल्याला बोलवलं, दादांचा सत्कार केला, दादाने आमचा सत्कार केला आणि दादांना सगळे इतोमरीत माहिती आहे की जिल्ह्यामध्ये आम्हाला भाजपनं कसं फसवलं, एकही सीट आपल्याला दिली नाही. अशा पद्धतीने आम्ही दादाकडं हे केले, मागणी केली की आम्हाला कुठेतरी मोजायला पाहिजे होतं. पण दादाने आम्हाला एक शब्द दिला, स्थानिक नेतृत्वाने द्यायला पाहिजे होतं, दिलं नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बरेचसे कामं करायचे, अनेक अडचणी मात करून आपल्याला स्वीकृत सदस्य आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, जिल्हा नियोजनच्या माध्यमातून अनेक फंड्स उपलब्ध आहेत, अनेक महामंडळ जिल्ह्यामध्ये असलेले, अनेक कमिटी असलेल्या तुम्हाला RPIला भरभरून देण्याचं काम तिथनं पुढ्या काळामध्ये होणार आहे. कारण आता इलेक्शन कुठल्या नाहीत, त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं तुम्हाला मान सन्मान मिळेल अशा पद्धतीने आश्वासन दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी भाजपला पूर्ण क्षमतेने जिल्ह्यामध्ये आपण त्यांना पाठिंबा देत आहे. आता आमचे नाराजी दूर झालेले आहे. जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आस करून बसले होते की आपल्याला एखादी सीट मिळेल. परंतु दादांना आश्वासित केल्याप्रमाणे आणि काल बरेच सगळे कार्यकर्ते असल्यामुळं की आम्ही दादांच्या बोलण्यावर समाधानी आहे. भविष्यामध्ये आपल्याला देईल, कारण या राज्याच्या राज्य लेवलला दादासारखा माणूस आम्हाला पालकमंत्री लाभला हे आमचे भाग्य आहे. या देशाचे केंद्रीय माननीय नामदार रामदास आठवले साहेब यांना सुद्धा आपण या ठिकाणी फोन करून सांगितलं की बाबा आम्हाला अशा सीटं मिळाल्या नाहीत, पण दादाने आश्वासित केल्यामुळं आम्ही साहेबांना सांगितलं की दादांना आपलं आश्वासित केलेलं आहे. आपल्याला भविष्य काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद असू द्या किंवा पंचायत समिती कॉप्टरमध्ये किंवा इतर अनेक ह्याच्यामध्ये आपल्याला घेण्यासाठी दादांनी आश्वासित केलं. त्यामुळे जिल्ह्यातल्या भाजपला आमचा पूर्ण पाठिंबा असेल आणि उद्यापासून आम्ही भाजपचा प्रचार एकदम धूमधडाक्यात करणार आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो.